नचिकेता पाटील यांच्यासाठी. त्या सोबतीनं एकदा शिवनेरी चषकाची सुरुवात झाली ना की धमाके होतच राहतात आणि या धमाक्यांची सुरुवात शिवनेरी ग्रुपसाठी काही नवीन नाही आहे. आणि व्यासपीठावरती आपल्या सोबत उपस्थित आहेत ग्रामविकास मंत्रालय, भारत सरकार, जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती पालघर. अर्थातच प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या व्यक्तिमत्वानं फार मोठं कार्य केलंय, एक युवा नेतृत्व म्हणून खरं तर पूर्ण पालघर जिल्हा ज्या नावाकडे पाहतो, दोस्तीच्या दुनियेतील एक राजेश शाही असं व्यक्तिमत्व कुणालजी पाटील साहेब आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेचं जे सेकंड कॅश प्राइज आहे 55,555 रुपयाचं ते आपल्याला येत आहे. तर एकदा जोरदार टाळ्या होत्या आदरणीय कुणालदादा पाटील यांच्यासाठी. आणि या स्पर्धेचं जे सेकंड कॅश प्राइज आहे ते कुणालदादांनी आपल्याला पुरस्कृत केला. थँक्यू सो मच. अशाच प्रकारे तुमचा यशाचा जो ग्राफ आहे तो सातत्यानं उंच शिखरावरती जावा. उद्योग क्षेत्रामध्ये देखील कुणालदादा पाटील आपल्याला एक मोठी उंची गाठावी हीच आई भवानी आणि माँ जगदंबे चरणी प्रार्थना. इंतजार की घडी अभी खत्म हो जाएगी. आता काउंटडाऊन इकडे स्टार्ट होईल. 5 वाजून या ठिकाणी बरोबर आपण बघताय मिनिटं झाली आहेत 37 आणि सुरुवात होतीये. तुम्हा सर्वांनी पाहिलेला टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक अद्भुत स्वप्न अर्थात शिवनेरी चषक. 3, 2, 1 अंपायर झाला ग्रीन सिग्नल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार प्रणय पाटील. गेम इज ऑन. एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत होऊ द्या शिवनेरी चषक पर्व 5. पहिला बॉल, पहिलाच बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. लॉंग ऑनला चेसअप फिल्डर आहे बॉल स्टॉप. का सुरुवात झाली आहे. एक चांगला बॉल, त्याच्यावरती चांगला फटका, त्याच्यावरती चांगली फिल्डिंग. सुरुवात अतिशय सुंदर झाली या क्रिकेट स्पर्धेची. काय म्हणाल नितीन सर? नक्कीच सुरुवात तर चांगली झाली. पहिल्याच बॉलवर 2 धावा. इथे साईराज आपण पाहू शकता. दुसऱ्या बाजूने स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रणय पाटील तेज तर्रार गोलंदाज आपण पाहू शकतायत. पहिल्या चेंडूच्या समाप्ती खेळ 2 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. चांगली झाली आहे सुरुवात. प्रणय पाटील रफ्तार कार सौदागर आणि सुरुवात झाली आहे प्रणयच्या वेगाला. आता बॅटरला टेस्ट 6 ओव्हरची मॅच पाव आपल्या शिवनेरी चषक कुठे रंगतं तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी, जिकडे संध्याकाळच्या सत्रात उजव्या हाताच्या फलंदाजासाठी वारा प्रचंड वाहतो. साईराज अजून एक वेगवान तेज तर्रार बॉल. मला आजही प्रणयचा तो स्पेल आठवतो ज्यावेळी पहिल्यांदा मी शिवनेरी चषकामध्ये आलो. विराटन टीम इन ऍक्शन होती सफाळ्या बेल्ट मधनं खेळत असताना. त्यावेळी देखील म्हणालो माझ्या कॉमेंट्रीच्या कारकिर्दीमध्ये जयसर असा गोलंदाज मी पाहिला नाही की पॉवर प्ले मध्ये येऊन बॅक ऑफ द हँड टाकताना इतक्या वेगात जर कोण गोलंदाजी करतो तर पूर्ण पालघर जिल्ह्याला ते नाव माहिती आहे. त्यांना नाव आहे प्रणय पाटील, द वंडर बॉय ऑफ विराथन. चांगली सुरुवात झाली आहे. इथे फटका चांगला चालला बॉल फाईन लेगच्या दिशेनं. रन्स मिळतील आणि एक सिंगल येते आणि ऑन दी मार्क आता स्ट्रायकर एंडला तुम्हाला स्वप्नील पाहायला मिळेल. हा बाटल यांना चांगलं रंगेल कारण नेहमीच एकमेकांसोबत अनेक वेळा द्वारकामाई चिखलपाडा आणि टीम त्रिशिका 11 श्रीकृष्ण चाफेवाडी खेळली आहे. टीम द्वारकामाई चिखलपाडाला देखील प्रयत्न हाच करायचा आहे की प्रणयला कुठेतरी विकेट्स नाही द्यायच्या आहेत. येत्या 4 ओव्हरमध्ये जरी 50 बनले आणि प्रणयच्या 2 ओव्हरमध्ये 10 तरी 10च्या सरासरीनं 60 धावा स्कोर कार्डमध्ये सेट होतात. जास्तीची घाई सध्या केली जात नाही. ओव्हर द विकेट हा खराब बॉल कसा सोडेल फलंदाज स्वप्नील. फुल टॉस आणि त्याला फ्लिक केला. चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शिवनेरी चषक पर्व 5 आणि त्यामधील पहिला फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय भगवा चौकार. थँक्यू. शेवटचा बॉल असेल एकविरा ग्रुप एक्सर यांच्या माध्यमातून स्वप्नीलसाठी प्रत्येक षटकांसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. शेवटचा अंतिम बॉल. हो कोलवटप्पाच्या चेंडू पंचाकडे लाऊड अपील. पंच मात्र सहमत नाही आहेत. पुन्हा पठाण सरांचा इशारा आलाय की लेग बाईज. इथे षटक क्रमांक समाप्त झाला. एक टीमची टोटल प्रथम बॅटिंग करताना द्वारकामाई चिखलपाडा टीम 8 धावा बिनबाद.
शिव जन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा. शिवनेरी चषक आणि सुरुवात झाली आहे सातत्याने आता पाहुण्यांच्या उपस्थितीची. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. महेशजी भोणे साहेब उपस्थित, वेलकम. त्यांचं सहर्ष स्वागत असेल. त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच टी शर्ट्स पुरस्कृत जरूर केले गेले. वेलकम. या क्रीडानगरीला आपलं सहर्ष स्वागत आणि त्यांचं स्वागत एकदम जोशामध्ये जल्ल आपण पाहायला मिळते. षटकार 6 ज्याची चर्चा नुकतीच मी तुमच्या सोबत करत होतो की जर प्रणयच्या 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये जरी 10 ते 12 आल्या, त्याला विकेट नाही दिले, विकेट थांबल्या ना, तर द्वारकामाई चिखलपाडा सुसाट सुटल. आणि प्रणयच्या ओव्हर मध्ये थोडासा शांत सैराट जरूर पाहायला मिळाला, बट स्वप्नील थांबायचं नाव घेत नाहीये. स्वॅग से करेंगे आपका स्वागत हे सांगत असताना प्रथमेश अर्थातच बंटीला. बंटी तयार आहे. ओव्हर द विकेट टप्पा पडलाय, चालला बॉल वाईड लाईनच्या बाहेर आणि एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. आता पॉवर प्ले नंबर 2 सुरू झाला, त्याच्यामुळे 3 फिल्डर आहेत. काय अपेक्षा की पहिली मॅच संध्याकाळचं सत्र 6 ओव्हरचा सामना, काय टार्गेट सेट केलं जावं? इथून 50-55 टार्गेटचा जरूर सेट केल्याचा विचार करतील दोन्ही फलंदाज. यावेळेस शफल होऊन करण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल हे कमबॅक इथून तुम्हाला करावा लागेल, कारण पहिल्याच बॉलवर षटकाला, त्यानंतर व्हाईट बॉल, नंतर एक सुंदर चेंडू हाताळला गेलाय. विरा ग्रुप आपण पाहू शकतात. यांच्या मात्र प्रत्येक षटकारांसाठी स्वप्नीलसाठी मात्र 200 रुपयाचं कॅश प्राइज जरूर लावलं गेलंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय मिस्टर बंटी. हो यावेळेस सह बॅटिंग करण्याचा प्रयत्न देते प्रणय पाटील. प्रणयला बीट करून चेंडू होईल आउट ऑफ द पार्क. 6 धावा. षटकार. छत्रपती शिवराया माझा करता हिंदुस्थानाचा तयाला करतो आम्ही धावसंख्या जाऊन पोहोचले अगदी झपाट्याने, वेगाने, द्रुत गतीने. 21 धावा बिनबाद. हो खराब लाईन लेन पंचांच्या दिशेने वळतात. मुन्ना पठाण सरांचा इशारा येतो. व्हाईट बॉल हे प्रेशर आहे सर. इथून 55-50-60 धावाचं रोखायचं असेल तर विकेट फॅक्टर खूप महत्वाचा असेल. अगदी बरोबर. आणि ज्यावेळी ऍज अ ओपनर तुम्ही मैदानावरती येता, स्पर्धेचा पहिला दिवस, पहिला सामना, आणि ते देखील जर सफाळे क्रिकेटमध्ये आल्यानंतर शिवनेरी चषक आणि ओपनिंग मॅच खेळायची संधी मिळते, तर प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की एक स्वप्नावत सुरुवात, ज्याला आपण ड्रीम स्टार्ट म्हणतो, आणि तो ड्रीम स्टार्ट सध्या मिळाला टीम द्वारकामाईला. धावफलकावरती धावा आपण पाहता 22. पॉवर प्ले मध्ये रन्स बनलेत. विकेट बनतील का? बॉल हवेत, कॉल झालाय, बट फायनली तो कॉल स्वीकारला नाही. प्रणयला कॉल केला होता मिडविकेटच्या फिल्डरनं. वेट प्रणय देखील आले, मिडविकेटच्या फिल्डर देखील आले. आणि म्हटलं जातं ना, आयुष्याचा संसार सुखाना चालवायचा ते नवरा बायको मध्ये तालमेल. ड्रायव्हिंग सीट वरती बसल्यानंतर वेक्शेल वरती तुमचं कंट्रोल, ब्रेक वरती कंट्रोल, आणि क्रिकेटमध्ये जर कॅचेस कॅरी करायच्यात तर दोन्ही फिल्डिंग मध्ये कंट्रोल कॉल होणं इम्पॉर्टंट आहे. इथे फटका फर्स्टला, आता कॅच होईल. लॉंग ऑनला फिल्डर प्रणय, डाऊन दी बॉल, टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बाद. धक्का लागला मैदानावरती पहिला टीम द्वारकामाई चिखलपाडाला. भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. भाई चालाय जमाना जो तो त्याचा दिवाना. भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. थँक्यू. वेलकम. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. प्रांजल पाटील नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये येतोय. प्रमुख अतिथी मात्र रजा घेताना आपण पाहू शकतात. धन्यवाद अनुप दादा, कुणाल दादा, आपण पाहतात जॉमी भाई, त्यानंतर नचिकेत पाटील साहेब. थँक्यू सो मच. आपण आलात या स्पर्धेच्या उद्घाटनीय सोहळ्यासमयी, आपण आपला अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. असंच प्रेम तुम्हाला पुन्हा एकदा शिवनेरी चषकामध्ये शिवनेरी ग्रुप सोबत या स्पर्धेमध्ये जोडून ठेवेल. आम्ही तुमची वाट पाहतोय शिवनेरी ग्रुप. धन्यवाद.
कमी गतीने टाकला होता पहिलाच बॉल, पाहिला रीड केला, थांबले आणि तदनंतर जसा टाकलेला लेग ब्रेक गुडलँड स्पॉट वरती शफल होऊन केएल राहुल स्टाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवला. हे क्रिकेट आहे. पहिलं षटक आहे ना, जिकडे धावेंसाठी दुष्काळ होता द्वारकामाई टीमसाठी. त्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं धावा आल्या होत्या 8, कोणती विकेट गेली नव्हती. सेकंड ओव्हरमध्ये विकेट जरूर आली एक, बट 3 षटकार खर्च केले, 2 व्हाईट बॉल, 1 डबल आणि 1 विकेट मिळाली. अशा प्रकारे आपण पाहता 2 षटक संपल्यानंतर स्कोरकार्ड वरती धावा झाल्यात, त्या म्हणजे 30, तब्बल 22 धावेचं हे बंटीचं षटक या ठिकाणी राहिलं. त्याच्यामुळे सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे ना नितीन सर आता काय, 2 स्ट्रायकर बॉलर ज्यावेळी तुम्ही 6 ओव्हरची मॅच खेळता, प्रत्येक कॅप्टनचं ड्रीम असतं की 2 ओव्हर सुरुवात चांगली झाली की आपण 4 ओव्हर त्या बॉलरला कंटिन्यूज करू. आता तिसरा विकल्प शोधावा लागेल की प्रणयला कंटिन्यू केला जाईल. प्रेशर 100% अक्षय आणेल आपल्या बंधुराजाला. बडे मिया दो बडे मिया छोटे मिया सुभानला लाईक दॅट. आता प्रणयच्या हातामध्ये दिलाय बॉल. विकेटच्या शोधात आणि कमबॅकच्या शोधात टीम त्रिशिका 11 श्रीकृष्ण चाफेवाडी. तर दुसऱ्या बाजूला सातत्य टिकून ठेवायचं मैदानावरती टीम द्वारका माईला. प्रणय पाटील पुन्हा एकदा दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं षटक, सांघिक तिसरं षटक. वाढवा बॅटने करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरनं पुढे येतोय, एक धाव तर परिपूर्ण केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं. सिंगल, या सिंगलच्या मतीने टीम जाऊन पोहोचेल 31 धावा स्कोर कार्डवर आहेत. सफाळ्याचं क्रिकेट सर तुम्ही फार जवळून पाहिला आणि अनेक क्रिकेट स्पर्धा इथल्या घडताना, काही सुरू होताना, काही यशाच्या उंच शिखरावरती जाताना, तर काही ठिकाणी क्रिकेट स्पर्धा थांबताना देखील तुम्ही पाहिलं. शिवनेरी चषकांना एक वेगळा तामझाम आहे या टुर्नामेंटचा. या बॉल नंतर जरूर चर्चा करू. प्रणय तयार आहे. यॉर्कर त्याला बॅटन पॅडमधनं बाहेर काढलं, एक सिंगल मेल. आणि आवर्जून आवडेल तुमच्या सोबत चर्चा करायला शिवनेरी चषकाचा जो प्रवास, मागचे 4 वर्ष आपण पाहिलं, 5वं वर्ष काहीतरी नवीन द्यायचं. पुन्हा एकदा त्याच उत्साहात शिवनेरी चषक आपल्या भेटीसाठी आलाय. काय वाटतं शिवनेरी चषकाचं हे आयोजन पाहून? नक्कीच कौतुक करावं लागेल. सुंदर आयोजन नियोजन, कारण सफाई विभागाने पहिली एकमेव स्पर्धा आपण पाहत आहेत. डे नाईटची फॉर्मॅटमध्ये खेळली जाणारी स्पर्धा आपण पाहू शकतात. गोलंदाज पुन्हा एकदा सगळ्या बॅटचा वापर केला. लंगपचा षटक तिथे आहे. सुरेंद्र घरात चांगलं क्षेत्ररक्षण होईल, सिंगल मिळेल. या सिंगलच्या मतीने टीम जाऊन पोहोचेल 33 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. इथून आणखीन एखादा ब्रेक थ्रू द्यावा लागेल. 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल त्रिशिका 11. त्यासाठी सातत्यानं विकेट्स खूप महत्वाचं असेल. अगदी बरोबर. विकेट हातामध्ये राहिल्या ना 70-75 बनतील. जर प्रणयनं कमबॅक केलं, प्रणयनं रन्स थांबवल्या, विकेट्स काढल्या तर 60-65. चांगला बॉल आहे आणि अगदी पॉझिटिव्ह माइंडसेटनं जे क्रिकेट आहे ना तुम्हाला शिकवतं की बॉलच्या मेरिटनुसार खेळा, रन्स बनतील. चांगल्या गोलंदाजाचा सन्मान करा. अगदी त्याला विकेट्स नाही दिला, प्रेशर तुम्ही ट्रान्सफर करू शकता. प्रणयवरती देखील दबाव काय ना की मला विकेट्स काढायची आहे, बट त्याच्या अगेन सिंगल 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 सिंगल. मागच्या 4 बॉलमध्ये 4 आलेत. त्याला विकेट द्यायला तयार नाहीये टीम चिखलपाडा. त्यामुळे प्रणयच्या बॉलिंगची देखील टस्ट ना सध्या टीम द्वारकामाई घेते आणि हे प्रॉपर प्युअर क्रिकेट आहे सफाळामध्ये. ओव्हर द विकेट. इथे प्रणयच्या अगेन्स्ट केला वार. हे घडतं ज्यावेळी चांगल्या बॉलर्सला तुम्ही अगदी सिंगल सिंगल सिंगल. अर्थातच हे असं आहे ना की शोएब अख्तरने 160-155 बॉल टाकावे आणि राहुल द्रविड आणि VVS लक्ष्मणनं प्रत्येक बॉल विकेटवरतीच ठेवावा. प्रणय सोबत तेच झालं. त्याच्या टेम्परामेंटची टच सुरू होती. मागच्या 4 बॉलमध्ये कुठेही घाई नाही झाली, बट जेव्हा प्रणयनं चूक केली ना, फलंदाज इतकं सांगतो की चुकीला माफी नाहीये आणि हा आला षटकार. 6 धावा. दिनेश चिकणी साहेब उपस्थित झालात, वेलकम. त्यांच्या सौभाग्यवती उपस्थित झालात माजी कर्णधार आपण पाहू शकतात. वेलकम. या क्रीडानकामध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. धावसंख्या आपण पाहिली तर अगदी वेगाने झपाट्याने वाढत आहे. 40 धावा स्कोर कार्डवर आहेत. पहिल्या 4 बॉलवर सिंगल, तदनंतर हा प्रहार केलाय साईराजच्या बॅटमधनं. मात्र खणखणी दर्जेदार षटकार पाहायला मिळालाय. नो डाऊट ॲट ऑल. साईराजचं कौतुक व्हायला जवळ. छोटा पॅकेट बडा धमाका, लाईक दॅट टीम बॅटिंग सध्या तो करतोय. आता चांगला बॉल. आता अपील अपील अपील. बॅट अँड बॉल इन्व्हॉल्व आहे का? अंपायर्स कडे आशाभूत नजरेनं पाहिले जरूर आणि फायनली अंपायर्सचा इशारा आखो आखो में स्क्वेअर लेग अंपायर्स सोबत की बॅट अँड बॉल इन्व्हॉल्व. अक्षय नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स. षटक संपले मैदानावरती. नंबर 3 आणि 2 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड केले गेलेत. ड्रिंक ब्रेक मैदानावरती होईल.
स्कोर कार्ड वरती नजर टाकूयात. 3 षटकं संपली आहेत. धावा झालेत 42. काय सुरुवात केली आहे टीम द्वारकामाई. लक्षात घ्या प्लस डगआउट मधनच प्लेअर जाईल पाणी घेऊन. यस, किंवा तुमचा 12th मॅन गेला तरी चालेल. 3 ओव्हर मध्ये प्लेअर जाऊ शकतो मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मैदानावरती जाण्याची संधी नाहीये. आता प्रणयच्या या ओव्हर्स मध्ये रन्स आपण बघूयात किती आले. तब्बल 12, म्हणजे थोडासा महागडा राहिला या ठिकाणी. प्रणय पाटीलचा देखील स्पेल 2 ओव्हर 20 धावा त्याच्या षटकात आलेत. 1 षटक टाकले प्रथमेश बंडीनं. तिकडेच धोक्याची घंटी वाजली. 22 धावा आल्या. कॉन्फिडंट लेवल हाय झाला. 3 ओव्हर 42. नितीन सर, एक धमाकेदार सुरुवात आपण शिवनेरी चषकाची पाहता. काही जबरदस्त सुरुवात झाली. 3 ओव्हर्स मध्ये 42 धाबा. इथून काही उभारणी केली गेली. आमच्या VIP डायसवर उपस्थित अजयजी केणी साहेब त्यांच्या माध्यमातून फर्स्ट एडची व्यवस्थापन जरूर केले गेले. त्यांचे मनपूर्वक आभार असेल. 3 षटकाची समाप्तीला धावसंख्या 42 रन्स. अजूनही चांगली बॅटिंग लाईन आहे त्यांच्याकडे. सध्या 3 ओव्हर मध्ये 42 धावा आल्यात. मेडिकल किट आपण बघतात अजयजी केणी साहेबांच्या माध्यमातून जरूर प्रोव्हाइड केले गेले. त्यांचं मनपूर्वक आभार. 42 रन सध्या झाल्यात आणि इथून 18 बॉल आहेत आणि 18 मध्ये जरी 30 धावा आल्या तरी 70 क्रॉस केली जाऊ शकते. सर, संध्याकाळचं सत्र या मैदानावरती रन्स तर बनतातच, बट सगळ्यात मोठं टेन्शन हेच होतं ना की द्वारकामाई चिखलपाड्याला ना प्रणयला फेस करायचं होतं. आता सुरुवातीच्या 3 ओव्हर मध्ये ना या मॅचच्या ड्रायव्हिंग सीट वरती आहे द्वारकामाई चिखलपाडा. एक क्वालिटी बॅटिंग ज्याला आपण म्हणतो ना, ती बॅटिंग सध्या द्वारकामाई चिखलपाडाने केली आहे. आणि म्हटलं जातं ना, क्रिकेटच्या पटलावरती असो किंवा आयुष्यामध्ये एक गोष्ट आवर्जून स्वतःला सांगा की सुरुवात कशासाठी केली आहे तर शेवटी जिंकायचं आहे. म्हणून म्हटलं जातं ना, जिंदगी की यही रीत है, हार के बाद जीत. सुरुवातीला 4 बॉल मध्ये फक्त 1च धाव होती. त्यानंतर केलेला बाउन्स बॅक ते सुपर्ब. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा आहे ना प्रथमेश वरती विश्वास ठेवलाय, ज्यानं सेकंड स्पेल थोडा महागडा होता. या पाहूयात कहाणी बदलणार का. इथे बदलेल बट कशी. कॅच झाली आहे ड्रॉप. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. करे कोई और भरे कोई और, मला म्हटलं जातं नशीब. आणि जिकडे विकेट जाणार होती ना प्रांजलची, तिकडे बाद झाले फलंदाज साईराज, जो चांगला टच मध्ये होता. चांगली बॅटिंग मैदानावरती तो करत होता. आणि आता साईराज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. याचं कारण आहे ना नितीन सर इतकंच, साईराजचा थोडासा निष्काळजीपणा. त्याला कॅच ड्रॉप झाल्यानंतर ना तो थांबला, अगदी सहज रन्स कंप्लीट करत होता. बट त्याला हे माहित नाहीये की समोर 3 स्टिक आहेत, मागे फिल्डर आहे. त्याने डायरेक्ट हिट केलं तर कहाणी खतम, टाटा बाय बाय. आणि 1 सेकंदाची किंमत आहे ना सध्या साईराजला तुम्ही विचारा. बॅट ग्राउंडिंग झाली नाही, इन द एअर होती आणि लगेच क्वर्ले गंबारचा इशाराला ओईटी आउट आणि फलंदाज साईराज बाद झालेत. बट बाद होण्यापूर्वी साईराज देखील चांगला खेळलाय. 13 रन्स त्यांना आपल्या टीमसाठी जमवलेत. एक गोष्ट नितीन सर, 3 ओव्हर तुम्ही 42 केलेत. 1 रनसाठी केलेली घाई कदाचित इथनं मुवमेंट शिफ्ट होईल का टीम त्रिशिका 11 श्रीकृष्ण चाफेवाडीकडे. इथून संधी आहे, परंतु जयेशकडे मोठे फटके करण्याची क्षमता आहे. जयेश हार्ड हिटर बॅटर आपण पाहू शकतात. गोलंदाज गोलमार्कवर आडवा बॅट करण्याचा प्रयत्न. डीप वरनं क्षेत्ररक्षक येतो. सिंगल मिळेल. या सिंगलच्या मध्येने टीम जाऊन पोहोचेल. 43 रन 43 धावा या स्कोर कार्डवर आहेत. 43 रन्स ऑन द स्कोर कार्ड. इथून आणखीन 1-2 धक्के द्यावे लागतील. कमीत कमी धावे करण्याचा प्रयत्न करेल त्रिशिका 11 चाफेवाडी टीम. आता एक मोठा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न केला जाईल द्वारकामाई चिखलपाडा टीम कडून. तर पद्माकरजी घरत यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज अक्षयसाठी आले, जो डायरेक्ट हिट केला होता. कुणालने मात्र तो हिट केला होता. वाईट बॉल. पंच दोन्ही हात समांतर करतात. इथे गोलंदाजाला दंडित केलं जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 ने पुढे. रिव्ह्यू घेतला गेला एकंदर आपण पाहू शकतात. टस्ट इकडे मुन्ना सरांच्या व्हाईट बॉलच्या डिसिजनची देखील, कारण आता DRS घेण्यात आला आणि कॉन्फिडंट लेवल ना कॅप्टनचा सुपर्ब होता. जसा बॉल पडला, टप्पा पडल्यानंतर अँगल सोबत जो बाहेर निघत होता ना, त्या अँगल सोबत सेकंड वाईड लाईन की फर्स्ट लाईन, आता ते चेक केलं जाईल. बॅटर शफल झालेत का त्या गोष्टी पाहायला जातील. एक DRS तुमच्याकडे आणि सध्या त्याचा वापर या ठिकाणी केला जातोय. या थोड्याच वेळात या ठिकाणी निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. पाटील नेटवर्क लाईव्ह आपल्या सोबत अतिशय सुपर टेलिकास्ट पाटील नेटवर्क लाईव्ह करत असतं. आणि त्यातल्या त्यात आपल्या सोबत थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहे ना मित्रांनो ते नाव, ज्या नावावरती
सध्या कल्याणच नाही पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्व अगदी भरवसा ठेवतं आणि ते नाव आहे जय पवार सर आणि त्यांचा इशारा आला DRS लॉस. हा वाईट बॉल आहे. नो मोर DRS. टीम श्रीकृष्ण चाफेवाडी त्रिशिका 11. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती जोडली जाईल आणि एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जात आहे. टीमची टोटल 44. सर हे फार क्वचित पाहायला मिळतं. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटचं शेड्यूल आहे ना JP पॅनलचं इतकं बिझी असतं की जय पवार आणि मुन्ना सर एकत्रित पाहायला मिळावे. हे सध्या दोन्ही खांद्याला खांदा लावून पूर्ण भारतभर टेनिस बॉल क्रिकेट कसं ग्लॅमर होईल. फेकी गोलंदाजांचा कर्दनकार म्हणून सध्या JP पॅनलची पूर्ण भारतभर ओळख आहे आणि आज आवर्जून हे सगळे एकत्र येतात. कदम सर त्यांच्या सोबत आहेत. होप सो की मुन्ना सर पाहुणचार तुमचा कदम सरांकडनं चांगला होईल कारण आता तुम्ही पालघरमध्ये आहात त्या देखील आशा ठेवूयात. टप्पा पडला चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती. चांगलं कमबॅक होतं प्रथमेश बंडीकडनं आणि 8 दिवसाचा पाहुणचार थोडासा जडच झाला बट सो बेस्ट ऑफ लक देऊयात आपण जय आणि मुन्नाकडनं कदम सरांना. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 44 वरती थांबली. अजून एक चांगला बॉल काय कमबॅक केला प्रथमेशनं. म्हणून आपण म्हणालो ना की सुरुवात कशी झाली आहे त्यापेक्षा शेवट काय ना ते इम्पॉर्टंट आणि या मॅच मध्ये प्रथमेश वरती ठेवलेला कॅप्टन अक्षय पाटीलला विश्वास सध्या तो जपत असताना आपल्याला प्रथमेश पाहायला मिळतोय. अंतिम बॉल या ओव्हर मध्ये 3 डॉट टाकलेत प्रथमेशनं लगातार आणि इथे फटका फर्स्टला बॉल हवेत मिड ऑफच्या डोक्यावर चाल डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि धावफलक आपल्याला आता पाहायला मिळत आहे. इन कंट्रोल आता मॅच कारण आता 3 ओव्हर जिकडे 42 होते 4 ओव्हर 45 झालात आणि पहिल्याच बॉल वरती स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारणं एक म्हण अगदी त्या प्रकारे झालाय द्वारकामाई चिखलपाडा सोबत जिकडे साईराज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. क्रिकेटमध्ये मुवमेंट शिफ्ट होतो. आपण विश्वचषक जिंकलं पूर्ण भारतानं सेलिब्रेट केलं जिथे साऊथ आफ्रिका भन्नाट बॅटिंग करत होती क्लासिनला फिनिश करायची घाई झाली होती. रिषभ पंतला आलेले क्रॅम्प्स त्यानंतर मॅच मध्ये मिळालेला काहीसा मुवमेंट आणि त्यानंतर जे काही घडलं रनबॉल डिफेंड करताना T20 वर्ल्ड कप मध्ये मेगा फायनलच्या मॅच मध्ये रोहित गुरुनाथ शर्मा आणि त्याच्या भारतीय संघाला आपण पाहिलं. इथे आता तेच करून दाखवलं कदाचित बंटीनं ज्यांना मागच्या ओव्हर मध्ये 22 खर्च केले होते या ओव्हर मध्ये खर्च केले 3 आणि एक सांघिक यश या टीमला मिळालं. मशाल मॅचला कुठेही जाऊ नका. शिवनेरी चषक आपल्या भेटीसाठी आलाय. पहिला सामना आपण पाहता. नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा सांगतोय लक्षात घ्या टॉस साठी कॉल करतोय स्टार बॉय जलसार आणि टीम शिवनेरी. ज्या टीमचा कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित नसेल त्या टीमला 2 रनची पेनल्टी दिली जाईल. नितीन सर हो हलक्या हाताने फक्त पंच करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक बाटला करतायत. चेंडू फरार सीमा शपा शिवनेरी चषक चौकार 4. अंगारों का अंबर सा लगता है मेरा साले मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा साले. तर आमच्या मुख्य व्यासपीठावर प्रमोदजी गरज साहेब उपस्थित आहेत. त्यांचं वेलकम सहर्ष स्वागत असेल. चौकारांशी आपण पाहू शकता टीम जाऊन पोहोचले 49 49 धावा स्कोर कार्ड वर आहेत. इनिंग्स ब्रेक नंतर दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. जर कॅप्टन आला नाहीये तर 2 धाब्याची पेनल्टी असेल. आडवा बॅटने करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे प्रणय पाटील पुढे सरसावले. सिंगल मिळालं. या सिंगलच्या मदतीनं स्कोर बोर्डवर 50 धावा इथून लागल्या गेल्या. कौतुक करावं लागेल बंटीवर जो विश्वास दाखवला प्रथमेशवर जो विश्वास दाखवला कारण प्रथमेशच्या ते 22 धावांचं षटक होतं. तदनंतर त्याच्यावर विश्वास आणि त्या विश्वासावर सार्थ ठरताना अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. मोठा फटका करण्याचा प्रयत्न इथे फटका फसला गेलाय. जयश बॅक टू द पॅव्हेलियन. इथून गिअर चेंज केलाय आपण पाहू शकता. त्रिशिका 11 या टीम ना तब्बल तिसरा धक्का लागतोय 50 या धावसंख्येवर. त्यानंतर आपण पाहू शकता प्रियांश ध्रुव विश्वास केणी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची भरीव देणगी येते. त्यानंतर साची प्रमोद घरत विठ्ठलवाडी 2000 रुपयाची भरीव देणगी येते. मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार असेल.
वेटिंगला असतात रे, त्याला पाहून झुकतात रे, किती वेटिंगला असतात रे, त्याला पाहून झुकतात रे. भले भले पाहून दादाला सेल्यूट ठोकतात रे, भले भले पाहून दादाला सेल्यूट ठोकतात रे, भले भले पाहून बाबूला सेल्यूट ठोकतात रे. आपल्या निलेश 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. आफ्टर फिनिश 4 ओव्हर आपण पाहिला 45. चिरागच्या ओव्हरची सुरुवात चौकार, सिंगल आणि विकेट. मागच्या 3 बॉल मध्ये 5 धावा. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, राईट हॅम ओव्हर द विकेट. बॅटच्या समोर ऑन साइडला ड्राईव्ह केला, डीप मध्ये लॉंग ऑनला. खरं तर जयेश घरतच्या बॅट मधनं रन्स येणं इम्पॉर्टंट होतं, कारण तो स्लॉगर पिंचिटर बॅटर होता टीमचा. त्याच्या बॅटनं 2 ते 3 मोठे फटके आले असते, टीम 70+ सहज जाऊ शकली असती. त्याचं बाद होणं म्हणजे आता जिम्मेदारी वाढणं फलंदाज विकासवरती. बॉल तयार, विंकुश आणि चिराग सध्या बॉलिंग मार्क वरती. बॅकफूटला गेले, शॉट सुपर्ब. फिल्डर आहे तिकडे डीप मध्ये, कवसला चांगला फटका होता, स्कोअर कट आणि एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. चांगला थ्रो देखील आला हर्षकडनं. रन्स तुम्हाला बनवावा लागतील, कारण द्वारकामाई चिखलपाडाला जितक्या रन्स पहिल्या इनिंग मध्ये मिळणार, सेकंड इनिंग मध्ये बॉलर्ससाठी एक त्याचं बेनिफिट होणार आहे. कारण एक 60 धावा धावफलकावरती लागल्या ना मजाल मॅचला. कारण संध्याकाळचं सत्र हे मैदान धावेंसाठी ओळखलं जातं, स्पेशली रायटी बॅटर्ससाठी नंदनवन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर टॉस होत असताना जे नाही जमलं ना या मॅच मध्ये बंडीला, जे नाही जमलं प्रणय पाटीलला, ते या मॅच मध्ये करून दाखवलं गोलंदाज चिरागनं. 5 षटकांसाठी 25 मिनिटं आम्ही तुम्हाला दिली होती आणि बरोबर आपण पाहिलं 5 वाजून 38 मिनिटांनी पहिला बॉल या विकेटवरती टाकला होता आणि शार्प बरोबर 24 मिनिटांमध्ये 5 ओव्हर या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. त्यामुळे मुन्ना सर 5 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर असतील. टीम मीटिंग, टीम हडल या ठिकाणी सुरू आहे, पण तुम्हाला लगेचच ओव्हर या ठिकाणी कंटिन्यू स्टार्ट करायचे. आणि ऑफिशियल इम्पॉर्टंट अनाउन्समेंट लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतोय, इनिंग ब्रेक मध्ये जर कॅप्टन आला नाही तर 2 रनसाठी पेनल्टी आहे. स्टार बॉईज जलसार आणि टीम शिवनेरीचे कॅप्टन आपल्याला त्वरित संपर्क करायचा आहे. 52 52 धावा स्कोर कार्डवर आहेत. जबरदस्त गोलंदाजी केलंय मागच्या 2 ओव्हर मध्ये. सर आपण विचार केला तर 12 बॉल मध्ये फक्त 10 धावा खर्च केल्यात. इथून पलटवार केल्यात ऋषिका 11 चाफेवाडी या टीमने. सुरेंद्र घरत गोलंदाज मार्कवर अंतिम षटक असेल. सत्यम घरत यांच्याकडनं एक पारितोषिक आहे जे सपोर्टर्स आहेत स्टार बॉय द्वारकामाई चिखलपाडा टीमचे. आणि फलंदाज विंकुशनं जर सलग 3 षटकार मारले तर सत्यम घरत यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. अंतिम षटक आपण पाहू शकता सुरेंद्र घरत. या बेसमाता कोटप्पाच्या चेंडूला मात्र खरपूस समाचार घेतलाय. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार. शिवनेरी चषक षटकार 6. गाजली शिवाची तलवार पार, भवानीचे उपकार गाजली शिवाची तलवार. महादेव हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव. बॉल दे बॉल दे बॉल दे बॉल दे बॉल दे बॉल धावसंख्या अगदी जाऊन पोहोचले 58. 58 धावा स्कोर बोर्डवर आहेत. मागच्या 2 ओव्हर मध्ये सर 10 धावा आल्या, नंतर कमबॅक केलं. पुन्हा एकदा सुरेंद्रवर हल्ला चढवला गेलाय आणि 6 धावा एकत्रित आपण पाहू शकतात. 58 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचे 5 बॉल असतील. अंतिम 5 चेंडूचा खेळ शेष आहे. इथून पुन्हा एकदा पलटवार करेल का द्वारकामाई चिखलपाडा टीम? येणारे 5 बॉल 58 धावा, 58 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. पहिल्याच बॉलवरती षटकार आला म्हणजे चिखलपाडा देखील ना या मैदानावरती कडक माइंडसेट आली आहे, मनसुबे घेऊन आली आहे. आज चाफेवाडीला संघर्ष असा करायचा, चिखलपाडाला आज असं खेळायचं. दोन्ही टीम फक्त इतकंच सांगतात, जिंकलं तरी इतिहास
आणि हारलो तरी इतिहास घडलाच पाहिजे. अशाच मॅचेस पाहण्यासाठी खरं प्रेक्षक राजा इकडे येत असतो. एक मात्र असं क्रीडांगण जिकडे कितीही स्टँड तुम्ही बांधा, खरी मॅच बघायचा जो व्ह्यू आहे ना तो डोंगरावरती जाऊनच कळतो. आणि आता तिकडे गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. हे सगळे चाहते थोड्याच वेळात तुमच्यावरती देखील कॅमेरा मित्रांनो जरूर आम्ही घेऊन येऊ विथ अल्ट्रा झूम. हे सगळे चेहरे, फक्त काही ज्या स्पेशल गोष्टी असतील मग त्या थोड्याशा मागे ठेवा जेणेकरून ऑन स्क्रीन मित्रांनो येणार नाहीत. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 62. नितीन सर, ज्या टार्गेटची चर्चा आपण करत होतो ना ते आता सेट झालाय. जरी मैदानावरती आपण पाहिलं ना 2 ओव्हर कधी खाली वरती या मॅच मध्ये अप अँड डाऊन्स आपण जरूर पाहिलं, बट फायनली ते टार्गेट सेट झालंय जे टीम द्वारकामाईला पाहिजे होतं. 62 धावा स्कोर कार्डवर शेवटचे 3 बॉल आहेत. प्रांजल चांगली बॅटिंग करतोय कारण साईराज बादला जयेश वस्तामध्ये बाद झालाय. अंतिम षटक फुल टॉस बॉल सोडणार नाहीये. हवाई फायर चेंडू निघून जाईल अप टॉप द पार्क. 6 धावा, धावसंख्या जाऊन पोहोचेल 68 धावा. या षटकारानंतर आता दबाव टाकला गेलाय तो म्हणजेच टीम द्वारकामाई चिखलपाडानं फिल्डिंग करणाऱ्या बॉलिंग युनिट वरती. 68 झालं. ना कोई मुसीबत ना कोई इम्तिहा तो क्या मजा है सिनेमा. अरे तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सिनेमा. पसीने के ऐसे लिखे पन्ने कभी कोरे नहीं होता. जो करता है मेहनत दर मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होता. बॅटच्या समोर इनर एज बॉल चालला मागे, मिसफील्ड, आउटफील्ड फास्ट, बॉल सीमा पार. हा आहे तो नशिबाचा चौकार. लकी 4. दिल मागे मोर, हे आता हुआ शिवनेरी 4. आणि या चौकारानं धावफलक कुठे जाऊन पोहोचलाय तर टीमची टोटल 72. 72. ज्या 75 ची चर्चा करत होतो इतक्या सहज बनलेत ना की चाफेवाडीला कधीच कळालं नाही की या मॅच मध्ये 70 रन कधी बनून गेला. द्वारकामाई चिखलपाडा संघ अगदी शांतपणे जिथे जिथे संधी मिळाली तिकडे तिकडे आक्रमण झालं. इकडे देखील बॉल लॉंग ऑनला प्रणयला बीट करत चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिडल धावा 4. आणि ज्या सुरुवातीनंतर आपण म्हणत होतो की या मॅच मध्ये 75 कंप्लीट करू शकतीये जर तुम्ही प्रणयच्या 2 ओव्हर मध्ये प्रणयला विकेट नाही दिली तर, आणि प्रणयला एकही विकेट न देता टीम द्वारकामाई चिखलपाडानं 6 ओव्हर बनवलेत 76 आणि 77 धावेचं लक्ष मैदानावरती उभं झालंय. खुश आहे सध्या द्वारकामाई चिखलपाडा, त्यांचे सपोर्टर्स, त्यांचा प्लेयर्स डगआउट, कारण 6 षटकांचा खेळ संपला. 76 बनलेत. स्टे ट्यून विथ अस. आता वेळ आहे काही पाहुण्यांच्या सन्मानाची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टॉसची. दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी रेडी आहेत. थोड्याच वेळात आपण वळूयात नाणेफेकीकडे. तिकडे जोडले जातील नितीन पाटील सर आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्यासोबत जॉईन होतील ते म्हणजेच विरारचे नारंगीचे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक लेजेंडरी व्हॉइस तुकाराम मंगेला सरांचं आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. नुसत्या चॅलेंजच्या बाता करू नका, टक्कर देऊन बघा. नुसत्या चॅलेंजच्या बाता करू नका, टक्कर देऊन बघा. चला दोन्ही कॅप्टन्स विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या. सन्माननीय दिनेशजी केडी साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. खाली चला एका बाजूने स्टार बॉईज जलसार, दुसऱ्या बाजूने शिवने टीम असेल. दिनेशजी केडी साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल.
माजी कर्णधार आपण पाहू शकतायत. चला शिवनेरी कॉल करतील. छाप कॉलिंग केलं गेलं एकंदर छाप येतं. मी मान्यवरांना विनंती करेन अगदी मुख्य व्यासपीठावर आपण विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकला प्रथम काय निर्णय सर? मी फलंदाजी करू नक्कीच. पहिला मॅच आपण पाहिला एकंदरीत 76 टार्गेट 76 धावा झाल्या 77चं टार्गेट आहे. तुम्ही किती टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच आम्ही पण 70+ करण्याचा नक्कीच प्रयत्न करू, कारण की जे हवामान आहे त्या मानाने नक्की संचलन ह्या करणे आवश्यक असेल तरच आम्ही बिग फाईट देऊ शकतो. एक आयोजक आहात, किती अडचणी आल्या या आयोजन नियोजन करण्यासाठी एकंदरीत? मला वाटतं चषक म्हटल्यानंतर अडचणी असणारच, पण त्या अडचणीवर मात करून जो कोणी खरोखर संपूर्ण आयोजन नियोजन नीट करतो ना तोच खरा आयोजक असतो. आणि आयोजन हे खरंच छोटं असो किंवा मोठं असो हे खूप अडचणीचं असतं. त्यामुळे हे काही सर्वांसाठी एक चुनौती असते आपल्यासाठी सर्वांसाठी, की एक आपला घेतलेलं आपण आयोजन हे सक्सेसफुल करून दाखवण्यासाठी. नक्कीच डे नाईट म्हटलं की खूप कठीण कार्य असतं आणि ते तुम्ही करून दाखवलंय. टॉस जिंकलाच तुम्ही काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग घेतलीच ती. आता तुम्हाला म्हणायच्यासारखी फिल्डिंग आलंय, इथून किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल या टीमला? 60-65. खूप खूप शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. टॉस जिंकला शिवनेरी टीमने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. थोड्याच वेळात आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. आमचे मुख्य अतिथी उपस्थित झालेत. कॅप्टन फुल ऑन फॉर्म होतं टीम शिवनेरीचे, कारण त्यांना माहिती आहे आज काहीतरी असं करायचं की विथ द बॅट ऑल्सो विथ द बॉल जी मेहनत अगदी केली आहे त्याचं काहीतरी चीज मैदानावरती विजयासोबत व्हावं. काही पाहुण्यांचा सन्मान आपण करतोय आणि जशी मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करणार आहोत बदलाव. चला शिवनेरीचे मेंबर्स आपण या, आपण पाहुण्यांचा स्वागत सन्मान करणार आहोत. प्रथमतः आपण स्वागत करतोय ग्रामपंचायत सदस्य शशिकांतजी गरज साहेब. मी सचिनजींना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मी प्रभागाची यांना विनंती करेन शशिकांतजी गरज साहेबांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपण पाहू शकतात, एक चांगलं व्यक्तिमत्व. मिलिंदजी गरज साहेबांना विनंती झाली आमच्या मुख्य VIP डायसवर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. मिलिंदजी गरज साहेब. पुष्पगुच्छ आपण पाहू शकतात. असंच पुष्पगुच्छाप्रमाणे बहरत राहा प्रेमाचा संदेश, तदनंतर सन्मान चिन्ह या स्पर्धेची गोड आठवण आपण पाहू शकतात. शशिकांतजी गरज साहेब ग्रामपंचायत सदस्य. त्यानंतर संतोषजी जगम साहेब उपस्थित आहेत, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. मी सचिनजी यांना विनंती करेन आपला शुभ हस्ते आपण संतोषजी जगम साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. कुठलीही स्पर्धा असली तर आवर्जून ते उपस्थित असतात. एक दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहू शकतात. पुष्पगुच्छ आपण पाहू शकतो, नंतर सन्मान चिन्ह या स्पर्धेची गोड आठवण आपण पाहू शकतात. त्यानंतर बंडूजी म्हात्रे साहेब आपण पाहू शकतात. एक क्रिकेट दर्दी सातत्यानं एक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचंही चांगलं योगदान असते. मी चेतनजी यांना विनंती करेन, चेतन आपल्या शुभ हस्ते आपण बंडूजी म्हात्रे साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. मॅचलाही सुरुवात आपण पाहू शकतात. 77 धावांचं एक टार्गेट सेट केलं गेलंय. तर नंतर आमचे मान्यवरही खूप महत्वाचे आहेत, त्यांचं स्वागत सन्मान आपण पाहू शकतात. विनंती करेन बंडूजी म्हात्रे साहेब त्यांचा यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. चेतनजी यांचे शुभ हस्ते आपण पाहू शकतात. शिवनेरी चषक 2025 दीप्यमान सोहळा आपण पाहतायत. बंडूजी म्हात्रे म्हणतात ते क्रिकेट प्रेमी, सातत्याने कुठली स्पर्धा असू द्या. त्यानंतर अजयजी केणी साहेब त्यांचं यथोचित स्वागत सन्मान केलं जाईल. मी समीरजी यांना विनंती करेन, समीरजी आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करणार आहोत. अजय केणी साहेब आपण पाहू शकतात. मेडिकल किट त्यांच्या माध्यमातून सौजन्य जरूर केलं गेलंय.
तदनंतर प्रमोदजी गरज साहेब आमचे भाऊजी त्यांच्या त्याचे स्वागत सन्मान केला जाईल. 1000 रुपयाची भरीव देणगी त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाची भरीव देणगी त्यांच्या माध्यमातून जरूर प्राप्त झालंय. मी रुपेशजी किणी यांना विनंती करेन आपला शुभ असते आपण प्रमोदजी गरज साहेबांच्या यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. रुपेशजी आपण या. रुपेश यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय प्रमोदजी घरत. तदनंतर दिनेशजी केरी साहेब त्यांचा यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. माझे कॅप्टन आपण पाहू शकतात. आशुतोष यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण दिनेशजी केनी साहेबांच्या यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. दिनेशजी केनी साहेब आपण पाहू शकतात. माझे कर्णधार तदनंतर किरणजी कारभारी त्रिशिका 11चे प्रोप्रायटर त्यांचं स्वागत सन्मान आपण करणार आहोत. बबनजी किनी यांना विनंती करेन आपण किरणजी कारभारी साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. किरणजी कारभारी साहेबांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहू शकता त्रिशिका 11चे प्रोप्रायटर. तदनंतर मधुकरजी केनी साहेब उपस्थित आहेत क्रिकेट प्रेमी त्यांचं यथोचित स्वागत मी दशरथजी केनी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मधुकरजी केनी साहेबांच्या यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. तदनंतर मनाली महेश भोणे मॅडम आपल्या यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतात मॅन ऑफ द मॅच चे टी शर्ट जरूर सौजन्य केले गेलेत. शैला घरात मॅडमना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मॅडमच्या यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. तदनंतर अभिजी अण्णा आपणास विनंती असेल आपण पुढे या. या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतात अनिलजी केनी साहेबांच्या शुभ हस्ते अभिअण्णा यांचा स्वागत सन्मान होईल. तदनंतर परशुरामजी गरज साहेब उपस्थित आहेत त्यांचं स्वागत सन्मान करतील. पुन्हा एकदा मी दशरथजी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण परशुरामजी गरज साहेबांच्या यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. परशुरामजी गरज साहेब आपण पाहू शकता त्याच्या यथोचित स्वागत सन्मान होतोय दशरथजी यांच्या शुभ हस्ते. तदनंतर भूपेशजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. मी रितेशजी केनी यांना विनंती केली आपल्या शुभ हस्ते आपण भूपेशजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. तदनंतर तुकारामजी केनी साहेबांना विनंती असेल आपण या. तुकारामजी केनी साहेब
मी अनिलजी कणी साहेबांना विनंती असेल आपण त्याचे स्वागत सन्मान करणार आहोत. तुकारामजी कणी साहेब. बाकीचे आपण शब्द सुमनाने सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. तदनंतर सुरेश महिला मंडळ भगिनी आपल्याला विनंती असेल आपण पुढे या. अध्यक्ष कोण असेल? 23 उषा केनी मॅडम आपण या एक प्रतिनिधी. तदनंतर आपण सुरेश महिला मंडळ नांदगडे यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची भरीव देणगी आली, त्यांचेही मनपूर्वक आभार असेल. त्यानंतर आपण पाहतायत संतोषजी जंगम साहेब हेडफोन 1,000 रुपये. शशिकांतजी मधुकर घरात ग्रामपंचायत सदस्य 1,000 रुपये. गंगाराम पांडुरंग केनी नांदगडे 500 रुपये. तदनंतर प्रियाश ध्रुव विश्वास केनी 1,000 रुपये. साची प्रमोद घरात विठ्ठलवाडी 2,000 रुपये. या सर्वांचं मनपूर्वक आभार असेल. सुरेश महिला मंडळ आपण पाहतात 5,000 रुपयाची भरीव देणगी त्यांच्या माध्यमातून जरूर सौजन्य केले गेले. त्यांचा येतोचे स्वागत सन्मान केला होता. मी विनंती करेन या स्पर्धेचे शिल्पकार अनिलजी किल्ली साहेबांना त्यांच्या येतोचे स्वागत सन्मान होईल. धन्यवाद सर्व मान्यवरांचं. जाऊया आपण ऑनगोईंग मॅच कडे जिथे ओमकार शेट्टी सर आणि तुकाराम मांगेला सर आपल्या समोर जोडले जातील. धन्यवाद. नितीन पाटील आणि ओमकारी शेट्टी यांचा आवाज आपण ऐकत होता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणाला वंदन इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवतेला वंदन करून आजच्या शिवनेरी चषकातील सोनेरी दिवस जो उघडलेला आहे त्याच्यामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये जिथे द्वारकामाई चिखलपाडा संघाने 76 धावा केल्यात, 77 धावांचा पाठलाग आहे आणि आफ्टर 2 ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांतर धावा आहेत धापलकावरती 28 28 धावा धापलकावरती आहेत. 77 धावांचा पाठलाग या टीमला करायचा आणि कंपॅरिझन जर केलं आफ्टर 2 ओव्हर 2 षटकांचा खेळ संपला होता त्यावेळेला 2 षटकामध्ये द्वारकामाई चिखलपाडा होता 30 वरती आणि आता 28 समीकरणी बघणार आहोत. यही दोषी महत्वाचे 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि बरोबर 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि जसा उल्लेख केला होता ओंकारजी शेट्टीने केला मागच्या काही पर्व जवळून पाहिलं त्या शिवनेरी चषकाचा आणि आज त्यांच्या समेत समालोचन करण्याची संधी बरोबर 2 वर्षानंतर आम्हाला मिळते. म्हणजे त्या घोडबंदरच्या त्या मैत्री चषकामध्ये त्यांच्या जोडीला समालोचन करण्याची संधी मिळाली होती. आणि ओंकारजी जसं पहिल्या इनिंगला सुरुवात झाली होती तुम्ही म्हटलं होतं रफ अँड टफ मॅच आहे आणि मॅचही तसा चाललाय. 77 धावांचा पाठलाग आहे, 2 षटकांत धावा आहेत दापलकावरती 28-24-49. अगदी बरोबर आहे. ज्या रिक्वायर रन रेटला सेकंड इनिंग मध्ये इम्पॉर्टंट दिला जातं ना या मॅच मध्ये ही टीम देखील इतकंच सांगतीये. टीम त्रिशिका 11 श्रीकृष्ण चाफेवाडी बेबी को बेस्ट पसंद है, चाफेवाडी को चेस पसंद है. त्यामुळे ब्रेक थ्रू ना मंगेला सर या मॅच मध्ये इम्पॉर्टंट आहे आणि प्रणय अक्षय ही दोन्ही बंधुराजांची जोडी मैदानावरती खेळते. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर पहिला मागे गेलं, स्लाइस केला आणि पॉइंटच्या डोक्यावरनं एक देखणा चौकार ठोकलाय. चेंडू सीमारेषा पार चौकार. तुम्ही उल्लेख केला ना नक्की चेस करणं धावांचा पाठलाग करणं नेहमीच पसंत केले आणि या 2 खेळाडू मधले 2 बंधूंची जोडी आहेत. आता A1 जोडी मैदानावरती चेस मास्टर कोण ठरणार याची चर्चा मैदानावरती चालली आहे. आणि एका चांगल्या गोष्टीचा उल्लेख केलाय की मागच्या इनिंग मध्ये 3ऱ्या षटकामध्ये ब्रेक थ्रू आला होता. आता हे 3रं षटक आहे. धावा आहेत दापलकावरती 32. त्या ब्रेक थ्रूच्या तलाशमध्ये द्वारकामाई चिखलपाडा आहे पण सध्या गाडी रमपंपम चालले. रमपंपम गाडी चालले दोन्ही बंधूंची. रमपंपम गाडी चालले मनुभाई मोटर चालली पंपम गाडी चालले रमपंपम. चेंडू सीमारेषा पार चौकार. चांगली बॅटिंग करतो, क्लास बॅटिंग करतो. एक पारितोषिक आलं ऑफिस ग्रुप कडनं स्वप्नीलनं किंवा जर तेजसनं जे सध्या फिल्डिंग करतात टीम आपण पाहताय द्वारकामाई चिखलपाडासाठी त्यांनी कोणत्याही जर या ठिकाणी झेलला कॅरी केलं तर ऑफिस ग्रुप कडून त्यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी या खेळाडूंना दिला जाईल. कधी कधी यांना शांतता देखील एक मोठी दहशत निर्माण करते ना. त्याचं ज्वलंत उदाहरण
अक्षय ना त्याच्या अंगामध्ये जोर कमी आहे बट त्याच्या बॅटला 4ची आवड खूप आहे. 3 चौकार मारलेत आणि हा चौथा खेळायचा प्रयत्न आहे आणि तो देखील चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणजे जर आता चाफेवाडीमध्ये किंवा अक्षयच्या घरामध्ये मॅच पाहिली जात असेल ना तर त्याच्या घरी जाऊन सहज कुणी अगदी म्हणू शकतो तुमच्या मुलाच्या अंगात कमी आहे जोर पण त्याच्या बॅटला लागलाय तो म्हणजे नाद. कारण त्याच्या फलंदाजीला आवडतं फक्त चौकार 4. काय बॅटिंग करतोय क्लास. जर फलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या नक्की बनतात अक्षय पाटीलसाठी. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला आणि आता काय झालं त्याच्या घरी आता टीव्हीवरती मॅच बघतात बाकीच्या सिरियल बंद झाल्यात पण आता पाटील नेटवर्कवर ती मॅच पाहिली जाते तीही पाहिलं जातंय. दाबादाला दाबा करते वेगाने चालले गाडी वेगानं जशी गाडी चालले त्या गाडीला ब्रेक लागणार की गाडी अजून वेगानं तशी झुरझुर झुरझुर झुर करत गाडी जाते. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता खेळायचा प्रयत्न एसटीच्या पायाला लागतो. चेंडू जोपर्यंत जातील फील्ड करते स्वतः एसटी रक्षक पंचाकडे इशारा येणार आहे इस 22 आहे पण या एका चेंडूने काय झालंय तो मोमेंटम चालला होता ना 4-4-4चा तो ब्रेक झालाय. तो ब्रेक थोडासा झालाय काय त्याचा फायदा गोलंदाजाला होईल हाही थोडासा विषय आहे ज्या चर्चेचा का घेतला जाईल. नक्कीच कमबॅकची गरज आहे कारण बॅटिंग सुपर्ब केली आहे. द्वारकामाईने जे टार्गेट सेट केलंय ना खरं तर कोणी अपेक्षित केलं नव्हतं की पहिला सामना 6 ओव्हर आणि 77चं टार्गेट उभं होईल. नक्कीच उल्लेख केलाय. खाली राहिला चेंडू अपील झाला पंचांचं बोटवर झालंय. ज्या ब्रेक थ्रूची ज्या विकेटची ज्या गडीची आणि ज्या एका क्षणाची वाट पाहत होता क्षेत्ररक्षण करणारा संघ विकेट आलाय. एक हलकीशी दोन ऐकूया आणि येऊया 77चा पाठलाग आहे धावाय दाफलकावरती 1 गडी बाद 41. शिवबाचा राजा प्रजेला साजायचा शिवबाचा राजा प्रजेला साजायचा शिवबाचा राजा प्रजेला साजायचा शिवबाचा राजा प्रजेला साजायचा. थँक्यू. ज्या विकेटची आवश्यकता होती बघा पंचांनी निर्णय दिला त्याच्यामुळे पंचांच्या निर्णयाचा तुम्ही सन्मान ठेवायचा आहे आदर करायचा आहे. त्याच्यामुळे आयोजकांना आपल्याला महत्वाचं एक सूचनाही आहे तर जसं पंचांनी निर्णय दिलेला न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होईल. धावा दाफलकावरती 41 एक चांगली पार्टनरशिप चांगली भागीदारी इथे ब्रेक झाले. तर मग जसा 25 मिनिटाचा अवधी त्या गोलंदाजासाठी आहे तसा बॅटिंगसाठी सुद्धा काही गोष्टीचा अवधी आहे. वेळ तोही तिथे निर्धारित करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे त्यावरती देखील लक्ष असायचं ठेवायचं आहे. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होईल. धावा दाफलकावरती 41 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 36 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. प्लीज आयोजकांना महत्वाची सूचना आहे पुन्हा एकदा तर पंचांनी निर्णय घेतलाय त्या पंचांच्या निर्णयाचा तुम्ही आदर राखायचा आहे सन्मान करायचा आहे. थँक्यू. नो डाऊट अट ऑल. आणि खरं तर तुम्ही स्वतः ऑर्गनायझर्स मधील एक पार्ट आहात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय प्रणय एक चांगला प्लेअर त्याच्याकडनं स्पोर्ट्समन स्पिरिट अपेक्षित एकदा टाळ्या नक्की होऊन जाऊ द्या. मैदानावरती आहे ना आल्यानंतर तुम्ही 50 बनवताय तुम्ही 100 बनवताय तुम्ही 6 बॉल 6 विकेट काढताय की हॅट्रिक काढताय दिस इज नॉट इम्पॉर्टंट. सगळ्यात आधी या मैदानावरती आल्यानंतर रिस्पेक्ट द अंपायर रिस्पेक्ट द गेम. म्हणून तर ऑलवेज आजही क्रिकेटमध्ये एका गोष्टीचा उल्लेख केला जातो क्रिकेट इज गेम ऑफ इमोशन आणि याच इमोशनमुळे आज याच क्रिकेटच्या धर्माचा देव बनताना आपण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरला पाहिलं जे या कंडिशन्सला एक बेस्ट आयडल एक्झाम्पल आहे. बट प्रणयची विकेट आली लाईक बिफोर विकेट आणि आता चार्जअप झाली आहे टीम ती म्हणजेच द्वारकामाई चिखलपाडा न्यू बाटा मैदानावरती येतोय प्रथमेश. सर प्रणय पाटीलचं बाद होणं म्हणजे ना अर्धा किल्ला अर्धी लढाई सर करण्यासारखं या मॅच मध्ये टीम त्या ठिकाणी द्वारकामाईला. नक्कीच तुम्ही जसा उल्लेख केला कारण ब्रेक दो जी जोडी जमलेली होती ती तुटलेली आहे. ऑफस्टमच्या बाहेर कव्हरच्या डोक्यावर खेळायचा होता मिस केलं चेंडूला. आफ्टर 3 ओव्हर 3 षटकांचा खेळ संपलाय. इथे 41 आहेत तिथे 42 होत्या. कंपॅरिझन जर पाहिलं तर त्या बाजूला 42 होत्या इथे 41 आहेत. मॅच रंगामध्ये आलाय कुठेही जाऊ नका पाहत राहा. शिवनेरी चषकाचा जो थरार आहे पहिल्या सामन्यामध्ये जो आता आपण अनुभवतही आहेत आणि जसं आपण ओंकारजी शेट्टी देखील आमच्या जोडीने आहेत जो विकेट गेला नक्की तुम्ही जसा उल्लेख केलाय जसा ज्यावेळेला घशाला कोरड पडते थोडंसं पाणी पिल्यानंतर बरं वाटते तसं ते विकेटनं थोडीशी तहान भागले पण मॅच नाही संपलाय. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 मध्ये बरोबर डबल 36 करायचे आहेत. हेच मी म्हणत होतो सर की तुमच्या भाषेत काही म्हणायचं झालं अजूनही मॅच नाही संपलाय परफेक्ट हे नाही मॅच संपलेली नाही
लाईक दॅट कॅन मॅच ऑन. नाही मॅच संपलेली नाही आणि म्हणून म्हटलं बघा या मॅचला जर तुम्हाला चांगला एंड करायचा चांगला शेवट करायचा आहे तर शेवटपर्यंत चांगलं खेळायचं आहे. दोन्ही उल्लेख आहेत. चांगला शेवट करायचा आहे तर शेवटपर्यंत चांगलं खेळायचं आहे. त्याच्यामुळे मॅच नक्कीच ऑन आहे. दोन्ही बाजूने आहे. 50-50 वाला मामला आहे. आणि शिवनेरी ग्रुपनं भरवलेली स्पर्धा म्हणून आज सफाळ्याच्या कट्ट्या कट्ट्यावरती आहे ना चर्चा इतकीच. लाखों अरमानों को जलाकर हमने शौक पाला है. कोई पूछे तो विराथन में आके बता देना यहाँ का हर एक दिल बस और बस शिवनेरी ट्रॉफी का दीवाना. स्पर्धा आवडली असेल प्रेक्षकांनो एकदा जरूर टाळा उद्या शिवनेरी ग्रुप साठी ज्यांनी आपल्या भेटीसाठी आजपासून आणलंय. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सफाळ्याच्या क्रिकेट मधील एक मानाचा सन्मानाचा शिवनेरी चषकाचा सोहळा. षटक संपली 3 रन झाले धावफलकावरती 41. बाकी आहेत अजून 18 बॉल 46 36. मजा आला मॅचला नक्कीच मजा येणार करायला. नवीन गोलंदाज आलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर स्लाइस केले. कटच्या प्रोटेक्शन आहे. डीप पॉइंट रिझन मध्ये जोपर्यंत फील करतील एक धावा या चेंडूवरती पूर्ण केले आहेत. आणि जसं तुम्ही उल्लेख केला बाबा चर्चा चालले इतकं चांगलं आयोजन नीटनेटकं नियोजन असलेली शिवनेरी चषकाची स्पर्धा. प्रत्येक सिक्सर साठी मिलिंद यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज झाले. आता पैसा दोन्ही बाजून लागणार. पैसा दोन्ही बाजूला लागणार. या बाजूला विकेटला त्या बाजूला षटकाराला. मॅचला मजा आले. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 35 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर विकेटचा मारा. बीट झालाय. आता मॅचला जी मजा आली ना ती मजाला उलटे केलं का जाम होतं. आता ती जाम मजा आले. जाम होते त्यामुळे बघूया फक्त ट्रॅफिक जाम व्हायला नको या क्षणाला. अगदी बरोबर आहे. आणि या स्टेजला ना ट्रॅफिक जाम आता पार्किंग झोन मध्ये व्हायला पाहिजे. तर मग सगळ्यांना रिक्वेस्ट आहे आपल्या 2 व्हीलर आणि आपल्या कार व्यवस्थित पार्किंग झोन मध्ये पार्क करा. बॉल तयार आहे ओव्हर द विकेट. आता शफल झाले होते. बॅटर बॉलरनं केला फॉलो. अंपायरचा इशारा 22 आणि त्याच्या सोबतीनं मिळतील धावा. या ठिकाणी 4 म्हणजे डॉट बॉल वरती आलेला चौकार. का तर चान्स नव्हती तिकडे. एसटी रक्षकाच्या भूमिकेत जयेश घरातात संधी मुळीच नव्हती. कारण ज्यावेळी वाईट यॉर्कर पडतो ना तो देखील किपरच्या अगदी दूर डिफिकल्ट तिथे फास्ट बॉलरला स्टॉप करणं. जसं तुम्ही उल्लेख केला कारण बरोबर त्यांच्या पायाच्या जस्ट पुढे आता टप्पा लँड झाला होता. पण आता टीम काय सांगते माहितीये का विराटांची. धावा कशी येऊ द्या. बॅटने येऊ द्या पॅडने येऊ द्या बाईजने येऊ द्या व्हाईटने येऊ द्या धावा येणं गरजेचं आहे. या चौकारनं जो थोडासा क्रम थांबला होता तोही पुन्हा चालू झालाय. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होत असताना मॅच रंगामध्ये आलेत. आपण जाऊया पुन्हा एकदा ओंकारजी तुम्ही जसा उल्लेख केला होता की या क्षणाची प्रत्येक जण वाट बघत होता. या शिवनेरी चषकातील सोनेरी दिवस उजडलाय आणि सुरुवात जी झाली सक्काच सुरुवात झाली. फक्त शेवट कोण करणार याच्यावरती चर्चा आहे. ह्या शिवनेरी चषकामध्ये हेच तर होतं. अफाट मेहनत आयोजकांची मैदानावरती रंग भरते. इथे हा फटका रंग भरेल का. अगदी बॉल जाऊन सरळ स्टंप वरती तिकडे आदळलाय आणि एक सिंगल फक्त मिळाली आहे. 3 ओव्हर मध्ये रन झाले होते 41. नंतर पाहिजे होते 18 बॉल 36. एक चौकार आलाय एक सिंगल आली आहे आणि आपण पाहताय आतापर्यंत 6 धावा या षटकात अवघ्या 5 बॉल मध्ये आलेत. शेवटचा बॉल खुलवट टप्प्यामध्ये टाकला होता. रन घेण्याचा मानस. सिंगल होऊ शकतीये बट प्रथमेशनं केलाय नकार. कारण त्याला माहिती आहे आता नाही चालणार चौकार. आता मारायच्यात फक्त आणि फक्त षटकार आणि षटकार. कारण रिक्वायर रन रेट 15.00 वरती जाऊन पोहोचलाय. बॉल बाकी आहेत 12 रन बाकी आहेत 30. नेक्स्ट मॅच रेडी आहे टीम जलसार आणि शिवनेरी. आपण जाऊयात डीजे कडे. एक संगीत आणि पुन्हा परतू मैदानावरती. चार षटकांचा खेळ संपलाय. धावावरती 47 27. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 30 धावांची 12-30 ची मॅच मैदानावरती आहेत. आणि जसं तुम्ही उल्लेख केला पुढचा सामना आहे पण त्यांनी देखील काय केलंय संध्याकाळचा सत्र आहे. टॉस जिंकला आणि त्यांनी थोडी बॅटिंग करण्याचा निर्णय त्याच करता घेतलाय. खरं याच्यानंतर बदलणारं भौगोलिक जे वातावरण आहे हवेचा वाढणारा किंवा कमी होणारा वेग या सर्व गोष्टींचा अभ्यास करता तिथे गेले. पण सुरुवात जशी झाली फक्त टाइम वरती लक्ष असू द्या. क्षेत्ररक्षण करणारा संघ
आपण टाइम चालू आहे, टिकटिक चालू आहे, घड्याळ कोणासाठी थांबणार नाहीये. त्या टिकटिक वरती देखील तुमचं लक्ष असू द्या. शिवनेरी चषक जसं आपण चर्चा करतो थोडासा वेळ आहे. ओंकारजी देखील आमच्या जोडीनं जोडले गेलेले आहेत या पूर्ण सफाळ्याकरांसाठी, म्हणजे वेगवेगळ्या गटामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये पूर्णपणे या स्पर्धेचं आयोजन नियोजन. जसं आता विठी लाईनचा आहे, सफाळा आहे, त्यानंतर एक पालघर डानूचा एक गट आहे, वसई विरारचा गट आहे, ओपन आहे. एका अर्थानं सर्व अंगांना सर्व विभागांना समान न्याय देण्याचं काम या शिवनेरी चषकाच्या निमित्तानं करण्यात आलेलं आहे. म्हणून तर यांना शिवनेरी चषकाची बातच वेगळी आहे. जे कुणाला नाही जमत ना ते शिवनेरीकरांना करायला आवडतं. म्हणून तर या स्पर्धेची मजा, या स्पर्धेचा क्रेज वेगळा आहे. कुठे सर पाहायला मिळतं की स्पर्धेचा पहिला दिवस, संध्याकाळचं सत्र आणि पहिल्याच मॅच मध्ये फक्त स्टँडच नाही, आता डोंगरावरती देखील क्राऊड हळूहळू जमू लागलाय. आणि सगळ्यात बेस्ट व्ह्यू जर तुम्हाला कुठे पाहायचा तर थोड्याच वेळा ज्यावेळी फ्लडलाईट्स ऑन होतील, सूर्यदेव आपल्यापासून लांब जाईल, त्यानंतर रात्री जो या मैदानावरती नजारा पाहायला मिळतो तो मात्र एखाद्या आंतरराष्ट्रीय स्टेडियम पेक्षा कमी नाहीये. बट तो नजारा पाहायला त्यालाच आवडेल जो मैदानावरती सामना जिंकेल. कारण या सामन्याचा नजारा तेव्हा बदलेल ज्यावेळी मॅच मध्ये लढण्याची नजर बदलेल. भारतीचा मॅच पहिला चेंडू फुल टॉस बॉल स्लाइस केला. पाठीमागे जर पाहिलं तर शॉर्ट दरम्यान डिझाइन मध्ये वन बाउन्स फील्ड केलं पण रिफर केले. अंपायर्स कॉल ते इम्पॉर्टंट आहे कारण बॅटिंग टीमचा डीआरएस सर फिनिश झाला. या डीआरएस वरती सर खूप काही अवलंबून आहे. नाही बघा, जसं उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे काय होतं की डीआरएस कधी घ्यायचा तुम्हाला माहिती आहे. जसं शरीरातलं पाणी कमी होऊ नये म्हणून ओआरएस घ्यायचा असतो. ओआरएस नाही घेतला तर तिथेही प्रॉब्लेम आहे, डीआरएस नाही घेतला तर इथेही प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे पंचांनी रिफर केलंय. ते तिसरं पंच पाहण्याचा प्रयत्न करतात जय सर आहेत आणि जय सरांनी इशारा केलाय इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा. एका डगआउट मध्ये टाळ्यांचा आवाज आला, लगेच टाळ्यांचा आवाज आला. जसं तुम्ही उल्लेख केला डोंगरावरनं नजारा पाहण्याचा दृश्य, तो एरियल व्ह्यू आहे. एरियल व्ह्यू आहे त्याच्यामुळे एरियल व्ह्यू वरती जाण्याचा प्रयत्न करणार. फक्त पॉइंट ऑफ व्ह्यू, जसं तुम्ही नजरचा उल्लेख केला, नजराचा उल्लेख केला होता, तो पॉइंट ऑफ व्ह्यू बघण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा आहे ते बघूया. या मॅचचं समीकरण इंटरेस्टिंग आहे. 12-30चा मॅच होता. आता एक चेंडू जो सरलाय फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला चेंडूला, जोपर्यंत जरी लॉंगनच्या रिजन मध्ये क्षेत्रक्षेप घ्यानं चेंडू पोहोचला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न हा ना करताना दुसरी धाव झाले की नाही झाले पंच पाहतात, निरीक्षण करतात आणि पंचाने सांगितलंय चला पुन्हा एकदा डीआरएस. ओआरएस डीआरएस योग्य वेळे आलाय. नाही इम्पॉर्टंट काय ना आता अंपायर्सला हे पाहिजे की आधी हात लागून बेल्स पडली आहे की बॉल लागून बेल्स. आणि विकेट देखील इकडे धोक्यात आहे. पण इम्पॉर्टंट रन्स, जयेश घरातला रन वाचवायची आहे म्हणून त्याने केली आहे मेहनत. कारण जरी विकेट आली नॉन स्ट्रायकर एंडला 1 रन वाचणार आहे. आणि इकडे डिसिजन येतोय तो मात्र जातोय जयेश घरत आणि टीम या ठिकाणी आपण पाहता चिखलपाडाच्या बाजूने रनआउट, फलंदाज बाद. म्हणजे तुम्ही जसं उल्लेख केला चेंडू पहिला तो हाताला लागला, तो स्टंपला लागलाय की पहिला स्टंपला हात लागलाय. पंचांनी पाहिलं बरोबर लागलाय. आणि काय झालं माहितीये का, तो स्टंपला चेंडू नाही लागलाय, या फिल्डिंगरच्या टीमला हाताला तो विकेट लागलाय. तो विकेट पाहिजे होता, तो विकेट या क्षणाला आलाय. समीकरण बघणं गरजेचं आहे. धाबा आता चेंडूचा खेळ राहिला तो 11 आणि धाबा करायचे बरोबर 28. 28 धाबा, 11 चेंडू आणि 28 धाबा. नवीन जन्म झालेल्या बाळाला जितका पोलिओ डोस इम्पॉर्टंट आहे ना, या मॅच मध्ये विकेट्स आणि षटकार चौकार तितकेच इम्पॉर्टंट आहेत. कारण ही मॅच आहे ना, आता एक एक बॉल पैसा वसूल. जे कोणी म्हणाले असतील ना की घरी आलो शिवनेरी चषक आजच सुरू होता, रात्री आरामात जाऊ, आजच्या दिवसातील एक बेस्ट मॅच तुम्ही मिस केली आहे. हा फुल टॉस फायदा उचलू शकले नाहीयेत. चालला बॉल ऑन साइडला डीप मध्ये, मग विकेटला एक सिंगल झाली आहे पूर्ण आणि एका सिंगलला स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे एका सिंगलच्या मदतीने. धावफलकावरती सांघिक अर्धशतक पूर्ण झालं, 50 झालेत, बाकी किती अजून 27 आणि बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 10 चेंडू 27 धावांची आवश्यकता. पुढचे 2 चेंडू महत्वाचे आहेत. जर मॅच मध्ये कायम राहायचं विराटात संघाला तर एक सिक्सर पाहिजे या क्षणाला. टॉपेज लागला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली सिक्सर नाही आलाय, विकेट आलाय. एक धून ऐकूया आणि 9 चेंडूचा खेळ आहे. 9 त्रिक 27 ची आवश्यकता आहे. एक धून ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया.
याच दरम्यान पालघर जिल्ह्यातील अजून एक युवा समालोचक जो सध्या समालोचन क्षेत्रामध्ये आपल्या आवाजाची छाप सोडण्याची स्वप्न घेऊन येतोय, कौशिक राऊत यांचं शुभागमन झालंय. स्वागत आहे कौशिक आपलं देखील शिवनेरी चषक 2025 मध्ये. जयेश गरत खूप चांगली बॉलिंग सध्या करतोय. इम्पॉर्टंट काय होतं या मॅच मध्ये, या स्टेजला डॉट बॉल्स टाकणं आणि जे रन्स पर्सेंटेज बॅटिंग टीम साठी ते थोडं जास्त वाढवणं, आणि आता ते झालं. प्रत्येक बॉल वरती 300च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करायची आणि चेस ते देखील संध्याकाळच्या सत्रात जिथे फ्लड लाईट्स ऑन व्हायला वेळ. हा बॉल महत्वाचा आहे. 9 चेंडू 27. 9 चेंडूचा खेळ 27. काही कॅश प्राईज झाले. कोलवा टप्प्याचा चेंडू बॅटच्या खालच्या टोकाला लागला, जोपर्यंत एसटीआयच्या पायाला लागतोय आणि जातोय. ऑफिस ग्रुपच्या माध्यमातून एक कॅश प्राईज झालंय. जर टीम द्वारकामाई चिखलपाडा संघ या सामना विजयी होतोय तर 100 नंबरी काम केलंय. 1000 रुपयाचं कॅश प्राईज तुमच्यासाठी आले. तर मॅच विन करा आणि 1000 रुपये तुम्ही मिळवा. ऑफिस ग्रुप ऑन फायर आणि सध्या गोलंदाजी देखील चांगली आहे, कारण 12:30ची गरज असताना नो बॉल न सुरुवात झाली, कमबॅक चांगला झाला. हा इम्पॉर्टंट बॉल तो देखील चालला एसटी रक्षकाच्या हातात. या मॅच मध्ये ना सगळ्यात जास्त टेन्शन मध्ये जर कोण आहे तर सध्या तो म्हणजेच प्रथमेश, कारण मैदानावरती आपण पाहिलं गोलंदाजी करताना आलेलं अपयश ते जर तुला भरून काढायचं ना तर बॅट मधनं कमीत कमी 4 मारायचे होते, बट 8 बॉल आणि त्यांना रन केलेत सध्या 4. कोलवटप्याचा चेंडू शफल केलं तर ऑप्शनच्या बाहेर आलं होतं. डायरेक्ट हिट झालंय. पंचांचं बोट वर झालंय. या षटकामध्ये पूर्णपणे खेळ बदललाय. तुम्ही रंगाचा उल्लेख केला होता, होळीचा रंग देखील उधळल्यात, पण रंगाचा बेरंग झालाय बॅटिंग करणाऱ्या संघासाठी, कारण हे षटक जयेश गरतनं सुंदर हाताळलेलं आहे. या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्यात, त्याच्यामुळे आता 6 चेंडूचा खेळ राहिलाय आणि 6 चेंडू मध्ये 26 करायच्या. 26 रन रिक्वायर्ड इन 6 डिलिव्हरी. एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होऊया. हलवलाय सारा मार्केट त्याने त्याची जायलय हवाना. हलवलाय सारा मार्केट त्याने त्याची जायलय हवाना. अरे आमचे भाई चालाय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 धावांची आवश्यकता. ते एक षटक होतं. 12:30 नंतर तो नो बॉल, त्यानंतर केलेला कमबॅक, फक्त खर्च केलेल्या 4 धावा, या सर्व गोष्टी पाहिल्यात. आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रांजल. हा प्रांजल तोच ज्याचं नाव सुंदर आहे, बट त्या आठवणीत राहणार आहे, कारण त्याने जखमेवरती मीठ लावण्याचं काम केलं. जिकडे ओव्हर नंबर 4 मध्ये तो बॉलिंग ट्रॅक वरती आला. 18-36 समीकरण. फक्त 6 रन खर्च करून मॅच मध्ये टीमला जिवंत ठेवलं होतं. फटका चांगला. बॉल चला ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, चेस अप फोल्डर साठी स्टॉप केला जाईल बॉल, आणि तोपर्यंत फक्त एकच धाव. आणि आता बंटी स्ट्राईक का सोडतो? जिकडे 2 मिळणार होते तिकडे एकच घेतली आहे. म्हणजे आता बंटीचा जो बॉडी लँग्वेज आहे ना थोडासा ढासळलेला पाहायला मिळतोय. म्हटलं जातं ना आयुष्यात की लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत, बट बंटीला इकडे लढायला पाहिजे होतं. पुढे काय होणार आहे, काय करायचं त्याच्यावरती त्यानं फोकस नाही केला. समोर चेंडू होता, मिस टाइम स्ट्रोक झालाय. मागच्या 7-8 चेंडूचा खेळ पाहिला. पार्टनरशिप तिथे बॅट्समनला करायची होती, तिथे 2 फिल्डरनी केलंय. पार्टनरशिप डीड मध्ये हा विकेट झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद झाले तरी रिले कॅच आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता या मॅच मध्ये ना फक्त एकच चान्स, तो म्हणजेच आपण बघताय या ठिकाणी टीम श्रीकृष्ण चाफेवाडी अर्थात त्रिशिका 11 ज्या ज्या टीमचे पुरस्कार देत, जो येणारा प्रत्येक बॉल आहे ना तो आता बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचा. आणि जर समोर प्रांजल गोलंदाजी करतोय ऍज अ फास्टर बॉलर, सगळ्यात आधी तुमच्याकडे काय पाहिजे तर तुमचा रनवे फॉलो थ्रो इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुमचा रिलीज पॉइंट आणि तुमचा वेग, आणि त्यातल्या त्यात जर वेगवान गोलंदाजाकडे उंची असेल तर असे अनेक गोलंदाज आपण पाहिले. मग त्यामध्ये आपण शोएब अख्तर, वसीम अक्रम, मायकल ओल्डिंग अशा अनेक दिग्गज गोलंदाजांची नावं घेऊ शकतो. ऑस्ट्रेलियन टीम साठी फास्टेस्ट गोलंदाजांनी जे उंचपुऱ्या बॉलर्सनी केलं ते आपण पाहिलंय. सध्या प्रांजल ते करून दाखवतोय. द्वारकामाई चिखलपाडा टीम साठी सुपर बॉलिंग करतो प्रांजल. सुंदर. आणि अंडर प्रेशर शेवटचे षटक ज्यावेळेला स्लो गोर हाताळायचं त्यावेळेला दिलेला विश्वास कर्णधाराने तोही सार्थ ठरवतोय.
सामन्यामधली जवळपास जसं तुम्ही उल्लेख केला होता प्रत्येक चेंडूवरती मोठ्या फटक्याची आवश्यकता होती. एक धावा चेंडूवरती पूर्ण होईल पण एक धावा आता पुढच्या काही चेंडूवरती जरा लिगल डिलिव्हरी हाताळली आणि जसं तुम्ही प्रांजलचा उल्लेख देखील काय हाय एम ॲक्शन आहे हिट द डेक आहे आणि सर्वात महत्वाची काय माहिती का त्या लाईनला नाही सोडताय ऑफ स्टंपच्या बाहेर ते ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन त्यानं कायम ठेवले. त्याच्या अगेन्स्ट ना एक बाईचा चौकार सोडला ना तर कोणत्याही धावा फारशा त्यानं खर्च केलेल्या नाहीयेत. आता ना तो फक्त गोलंदाजी मधला आपला कंट्रोल दाखवतो. त्याला माहिती आहे पेस आता कमी झाला चालेल फक्त कंट्रोल करायचा आहे कारण नो बॉल नाही टाकायचा व्हाईट बॉल नाही टाकायचा आहे. माहिती आहे मॅच आपण जिंकलोय म्हणजे जी बनवलेली खिचडी आहे ना ती फक्त खाऊन आनंद घ्यायचा ती खराब नाही करायची. सध्या इतकंच करताना प्रांजल आपल्याला पाहायला मिळतोय. नाही त्याच करता तो एक्स्ट्रा एफर्ट लावत नाही कारण एक्स्ट्रा रन जायला नको. एक्स्ट्रा एफर्ट त्यासाठी लावत नाहीये बरोबर बेसिकला फॉलो करतोय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता पुन्हा एकदा पॉइंट रिझन मध्ये सायरा झेल टिपतोय. अजून एक विकेट गडी जाण्याचा क्रम वाढला जातोय. हा सामना बघा सुरुवात धमाकेदार होती जोडी जमलेली होती त्यानंतर आलेला तो ब्रेक थ्रू तिथून निसटलेला हा सामना आणि मध्ये प्रांजलचं ते केलेलं कमबॅक असेल किंवा जयचं ते षटक आहे त्या षटकामध्ये पूर्णपणे सामना हा द्वारकामाई चिकलपाडा संघ श्रीकृष्ण मंडळ चापेवाडीच्या हातातनं अलगत घेऊन चाललंय. म्हणून मॅच मध्ये बघा जसं तुम्ही उल्लेख केला होता ना त्या पोलिओ डोसचा आता तिथे लस पाहिजे तर इथे क्रिकेटची नस माहिती पाहिजे. योग्य वेळेला ती नस माहिती पाहिजे की नस जे दडपण हाताळायचं होतं ना ते दडपण हाताळताना कदाचित चापेवाडी संघ थोडंसं कमी पडलंय. अंडर प्रेशर काही फटके खेळायचे होते ते खेळता आले नाही आहेत आणि त्यावेळेला गोलंदाजीने केलेली कामगिरी या बळावरती सध्या द्वारकामाई चिखलपाडा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. काही चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. पहिला सामना होता आणि शिवनेरी चषक 2025 ची सुरुवात झाली. या 25च्या सुरुवातीमध्ये सलामीचा मॅच पहिला सामना जिंकलाय टीम द्वारकामाई चिखलपाडा संघानं. अभिनंदन टीम चिखलपाडा.